प्रगतीच रेसिपी तडका अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। तर आता आपण तिरुमलावरून अगदी इथे अर्ध्या ते पाऊण तासाच्या अंतरावर 2-3 छान अशी प्रेक्षणीय स्थळं आहेत, अगदी ती जवळजवळ आहेत, तर ती बघायला जाणार आहोत। अशी तरी तर खूप सारे ठिकाणं आहेत, म्हणजे अगदी पिकनिक स्पॉट जे आपण बोलू शकतो ती बरीचशी आहेत, पण तेवढा बघायला आपल्याकडे वेळ नाही। पण जी 2-3 स्पॉट आहेत ते आपण पाहू शकतो आणि ते अगदी तिरुमला मंदिरापासून अगदी जवळ आहेत। तर एक अर्ध्या ते पाऊण तासाच्या अंतरावर ही सर्व आपल्याला पॉईंट बघायला मिळतात। तर आपण पहिले सुरुवातीला बघणार आहोत ते तिरुपती बालाजी जेव्हा पहिल्यांदा तिरुमलावर अवतरले होते तेव्हा त्यांच्या तिथे पादुका आहेत, पाऊलखुणा आहेत, तर त्याला सुदर्शन चक्र असेही बोलतात, तर ते आपण पहिले पाहणार आहोत। त्याच्यानंतर आपण आकाशगंगा आणि पापविनाशम, रॉक गार्डन आणि वेणुगोपाल मंदिर अशी जी पण आपल्याला पाहता येतील लवकरात लवकर अशी आपण जे स्पॉट आहेत ते पाहणार आहोत। तर तुम्हीसुद्धा ही जर्नी माझ्यासोबत एन्जॉय करा। तर फायनली आपण पहिल्या पॉईंटवर आपण पोहोचलेलो आहोत, म्हणजे पहिला जो स्पॉट आहे आपला तिथे पोहोचलेलो आहोत। तर पहिला स्पॉट आहे सुदर्शन चक्र, म्हणजे तिरुपती बालाजी जिथे पहिल्यांदा अवतरले होते त्यांच्या पाऊलखुणा आहेत, तर तो स्पॉट आपण पहिले बघणार। इथून पुढे आपल्याला हे थोड्या स्टेप्स आहेत त्या चढून पादुकापर्यंत पोहोचायचं आहे। तुम्ही पाहू शकता साधारण एक 50-60 तरी स्टेप्स आहेत, म्हणजे थोड्या उंचावर आहेत आणि त्या चढून आपण आता पादुकापर्यंत दर्शन घ्यायला जायचं आहे। पोहोचलेलो आहोत। तुम्ही पाहू शकता अगदी छोटंसं स्थान आहे आणि ही समोर जी फ्रेम दिसत आहे फोटो फ्रेम, तर त्याच्यामध्ये ज्या पादुका आहेत त्यांचा फोटो आहे, कारण ह्या पादुका आता इथे सर्व लोक नमस्कार करतात, डोकं ठेवतात म्हणून त्या पॅक केलेल्या आहेत, तर वरून पॅक केलेला आहे। तर तो फ्रेम बघितली तुम्ही फोटो फ्रेम, तर सेम तशाच पादुका इथे पूर्वी असतात। फायनली आपण खाली उतरत आहोत आणि खाली उतरताना स्टेप्सवर इथे असे छोटे मोठे शॉप्स आहेत, तर तिथे आपण थोडीशी शॉपिंग करू शकतो। आर्टिफिशियल थोड्या वस्तू आहेत, म्हणजे किचन्स वगैरे आहेत, तर इयरिंग्स आहेत, म्हणजे जे पण आपल्याला काही थोडंफार घ्यायचं आहे ते घेऊ शकतो। तुम्ही पाहू शकता इथे। आणि आता इथून आपला पुढचा नेक्स्ट जो पॉईंट असणार आहे तो आहे आकाशगंगा। तर आता इथून आपण आकाशगंगासाठी जात आहोत आणि तो पॉईंटसुद्धा आपला अगदी जवळच आहे, म्हणजे एक 10 ते 15 मिनटामध्ये त्या पॉईंटपर्यंत आपण पोहोचणार आहोत। येस, फायनली आपण आता इथे आकाशगंगाला पोहोचलेलो आहोत आणि इथे आता आपण आकाशगंगाला जे काही पाहता येण्यासारखं आहे, तुम्हाला जे दाखवता येण्यासारखं आहे ते सर्व मी इथे दाखवणार आहे। चला तर मग पाहूया आकाशगंगा। आपण या गणपती बाप्पाचं दर्शन करून आपण इथून आता आकाशगंगा पाहायला निघत आहोत। पाहू शकता इथे हा बोर्ड दिलेला आहे आणि आकाशगंगेचं काय महत्त्व आहे ते ह्या बोर्डवर सर्व लिहिलेलं आहे। ह्या आकाशगंगेतलं जे पाणी आहे ते तिरुपती बालाजींच्या स्नानासाठी अर्ली मॉर्निंग इथून घेऊन जातात आणि त्याच्याने तिरुपती बालाजींचा अभिषेक वगैरे होतो। तर ह्या स्थानाला खूपच महत्त्व आहे। आता तुम्ही हे पाणी जे पाहत आहात तर हीच आकाशगंगा आहे, तर ही आपल्याला वरती लागलेली आहे, म्हणजे आपण अजून खाली उतरलेलो नाही आहे। तर असंच आपण आता खाली उतरत जाणार आहोत। तसं इथे ह्या पाण्याचा आवाजसुद्धा बऱ्यापैकी येत आहे आणि बाकीचं क्राऊडसुद्धा आहे, म्हणून मी साऊंड म्यूट केलेला आहे, पण पाण्याचा सुंदर असा आवाज येत आहे। आणि इथे जे मंदिरचा जो शिखर दिसत आहे तुम्हाला, हे तिथे अंजनीपुत्र हनुमानाचं मंदिर आहे। तर आता आपण आकाशगंगेजवळ पोहोचलेलो आहोत, तुम्ही पाहू शकता। तर पूर्ण स्टेप्स उतरून मी खाली उतरलेली आहे,
तर आता आपण आकाशगंगेचा आणि तिथे जे मंदिर आहे त्याचं दर्शन घेणार आहोत. जे पाणी येत आहे त्याला आकाशगंगा असं बोलतात. खूप पावन तीर्थ आहे आणि गेली कित्येक वर्ष हे तीर्थ असंच कंटिन्युअसली चालू आहे. हे पाणी असंच पडत आहे. लोक इथं बरेच भाविक दर्शन घ्यायला येतात. तर आकाशगंगेचं दर्शन घेतलेलं आहे आणि अगदी त्याच्या बाजूला म्हणजे तिथेच हे अंजलीपुत्र हनुमानाचं सुद्धा मंदिर आहे. जे वरून आपल्याला शिखर मंदिराचं दिसलं होतं ते हेच आहे. तर इथे सुद्धा आपण हे दर्शन घेऊया. या ब्राह्मणांनी मला इथे थोडी कल्पना दिली होती की हे अंजलीपुत्र हनुमानाचं मंदिर आहे. तर आता आपण पोहोचलेलो आहोत पापविनाशम टेम्पल आणि तीर्थ बोलतात त्याला, पापविनाशम तीर्थसुद्धा बोलतात. तर तिथे आता पोहोचलेलो आहोत. तर इथून आपण आता हे पापविनाशमचं पण दर्शन घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण जाणार आहोत रॉक गार्डनला. फायनली आपण जे मंदिर पाहतात ते पापविनाशमचं आहे. ते वरून शूट केलेलं आहे आणि ही जी कुंड पाहतात तुम्ही तर इथून पहिले पाणी येत राहायचं कंटिन्युअसली. हे 8-9 असे हे कुंड आहेत. तर यातून पाणी येत राहायचं. हे अगदी मंदिराच्या समोरचा भाग आहे हा आणि इथे सर्व भाविक जे आहेत ते खाली स्नान करायचे म्हणजे अंघोळ करायचे आणि नंतर पापविनाशमचं दर्शन घ्यायचे. तर खूप मोठी मान्यता होती की इथे अंघोळ केल्याने खूप म्हणजे पाप सर्व कमी होतं. म्हणजे जी मान्यता होती लोकांची त्या मान्यतेच्या हिशोबाने लोक इथे अंघोळ करून मग पापविनाशम मंदिरामध्ये दर्शन घ्यायचे. कोरोना पिरियडमध्ये इथे पाणीसुद्धा बंद केलेलं आहे आणि थोडा पाण्याचा साठा खाली इथे जमा करून ठेवलेला असतो. तर त्यातूनच पाणी घेऊन लोक दर्शन करून घेतात. तर मी सुद्धा आता इथे पापविनाशम मंदिरात दर्शन घेत आहे आणि दर्शन घेऊन आपण आता इथून रॉक गार्डनला जाणार आहोत. तर फायनली आपण आता इथे रॉक गार्डनला पोहोचलेलो आहोत. तर रॉक गार्डन हे खूपच मोठं आहे आणि खूप सुंदर असा परिसर आहे. अगदी पाहण्यासारखं आहे. सर्व अगदी दगडी शिल्प जे बोलतो आपण ते बऱ्यापैकी ते पाहायला मिळतं. नॅचरल स्टोन आहेत, खूप मोठे मोठे स्टोन आहेत. तर ते आता आपण पाहू. दगड आहेत ते अगदी नॅचरल अखंड असे अगदी म्हणजे निसर्गाची किमया आहे. ते अखंड असे दगड आहेत. ते मस्त असे एका शिल्पकलेसारखे अगदी कोरलेले आहेत. म्हणजे कुठेच अगदी माणसाचा कुठलाही हात नाही. म्हणजे नॅचरल अगदी सर्व इथे स्टोन वगैरे आपल्याला जे पाहायला मिळत आहेत अगदी नॅचरल आहे आणि ते पण 7 डोंगरावरती. म्हणजे आपण सप्तगिरी चढून वरती आलेलो आहोत बालाजीच्या मंदिरात आणि तिथून पुढे ही सर्व स्पॉट्स आहेत पाहायला. खूप सुंदर सुंदर असे तुम्ही बघू शकता. अगदी नॅचरल आहे सर्व इथे आणि क्लायमेटसुद्धा अगदी खूपच सुंदर आहे. हे रॉक गार्डन खूप मोठं आहे, खूप मोठं आहे. अगदी म्हणजे आपल्याला एक दिवस पण पुरणार नाही पाहायला. तुम्ही पाहू शकता. सुद्धा आहे. तर आता आपण निघालेलो आहोत तिकडे
छान असा नॅचरल वॉटरफॉल आहे आणि त्या पाण्याचा म्हणजे जो धबधबा आहे त्याचा आवाज अगदी ह्या पूर्ण परिसरामध्ये घुमलेला आहे. तर तो आता आपण पाहणार आहोत. पाहू शकता हा नॅचरल धबधबा आहे आणि हा रॉक गार्डनमध्येच आहे सर्व. तर खूप मोठं आहे रॉक गार्डन, पाहण्यासारखं आहे. तर तुम्ही जेव्हा तिरुपतीला याल तेव्हा इकडे नक्की भेट द्या, तर तुम्हालाही खूप छान वाटेल. हे एक धबधब्याच्या बाजूला काशी विश्वनाथांचं पण मंदिर आहे छोटंसं, तुम्ही पाहू शकता. जो धबधबा आपण खालच्या साईडला पाहिला होता तर त्याचा आवाज इथे येत आहे. म्हणजे भरपूर असं पाणी इथे पडत आहे, म्हणजे त्याचा आवाज पूर्ण ह्या सगळ्या वातावरणामध्ये पण घुमलेला आहे, तुम्ही पाहू शकता. ह्या रॉक गार्डनचं जे पूर्ण वैशिष्ट्य आहे तर इथे या बोर्डवर सर्व काही अगदी व्यवस्थितपणे दिलेलं आहे. तर तुम्ही हे वाचून पाहू शकता, तुम्हाला यातली बरीचशी माहिती मिळेल. तर किती वर्षापासून हे रॉक गार्डन इथे आहे तेही तुम्ही पाहू शकता. डिफरंट लँग्वेजेसमध्ये त्यांनी इथे सर्व माहिती अशी दिलेली आहे. या रॉक गार्डनमधला हा जो माझ्या पाठी तुम्हाला एक दगड दिसत आहे तो अखंड आहे, पूर्णपणे अखंड. आणि हे एक वैशिष्ट्य आहे, इथे पाहायला येणाऱ्या लोकांचं लक्ष वेधून घेणारा असा हा दगड आहे, तुम्ही पाहू शकता. त्याला कोणताही आधार नाही आहे, तर आधाराविना हा अखंड असा दगड गेली कित्येक वर्ष असाने असा आहे. तर हे निसर्गरम्य वातावरण पाहायला तुम्ही नक्कीच भेट द्या. रॉक गार्डन आपलं पाहून झालेलं आहे. आता आपण वेणुगोपाल टेम्पल पाहायला जाणार आहोत. आता आपण इथे पोहोचलेलो आहोत. वेणुगोपाल स्वामी मंदिर आहे, तर हे पण एक अगदी पाहण्यासारखं मंदिर आहे. चला तर मग पाहूया आपण. तर इथे आता एंट्री तिकीटची सिस्टम चालू केलेली आहे. ती ह्या पहिले नव्हती, मी येते एवढी वर्ष, पण आता जस्ट मला वाटते कोरोना पिरियडमध्ये इथे तिकीट सिस्टम चालू केलेली आहे. त्याला इथे ₹5 पर हेड अशी तिकीट घ्यायची आहे. त्यानंतरच आपल्याला इथून एंट्री आहे. आता आपण इथे वेणुगोपालच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी जात आहोत. तर आपला हा व्लॉग इथे संपत आहे. नेक्स्ट व्लॉग असणार आहे तिरुपती मंदिराजवळ जो शॉपिंग मॉल आहे तो शॉपिंग मॉल आणि आपली तिरुपती टू मुंबईची रिटर्न जर्नी, आणि ती पण ट्रॅजेडीने भरलेली आहे. तर तोसुद्धा व्लॉग तुम्ही नक्की एन्जॉय कराल आणि हासुद्धा व्लॉग नक्की एन्जॉय करा. आणि तुम्हाला माझा हा व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त व्लॉगसोबत आणि रेसिपीसोबत. धन्यवाद. गोविंदा गोविंदा.